सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे शहरातील खराब रस्ते व खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत असून पावसाळा सुरू होण्यापूर्वी युद्ध पातळीवर रस्ते दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत अशी मागणी मी धुळेकर संघटनेतर्फे करण्यात आली आहे। या संदर्भात दिनांक 13 मे रोजी महापालिकेच्या उपायुक्त स्वालिह मालगावे यांना निवेदन देण्यात आलं। धुळे शहराची लोकसंख्या व विस्तार झपाट्याने वाढत असून महानगरपालिकेच्या हद्दीत अनेक नवीन कॉलन्यांचा समावेश झालाय। त्यामुळे शहर व कॉलनी परिसरात वाहतुकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले। वाढत्या वाहतुकीमुळे अनेक रस्ते खराब झाले असून नव्याने विकसित झालेल्या भागातील रस्त्यांची अवस्था अधिकच बिकट झाली असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। पावसाळ्यात खराब रस्ते, खड्डे आणि चिखलामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो। तसेच वाहनांचे नुकसान होऊन छोटे मोठे अपघात होण्याची शक्यता वाढते। शहरात विविध भागांमध्ये भूमिगत गटार, सांडपाणी व्यवस्थापन तसेच वीज विभागाची कामे सुरू असल्याने अनेक ठिकाणी खोदकाम करण्यात आले। या खोदकामामुळे रस्त्यांची अवस्था दयनीय झाली असल्याची बाबही संघटनेने निदर्शनास आणून दिली आहे। पावसाळा तोंडावर आला असल्याने भूमिगत गटार व सांडपाणी व्यवस्थापनाची कामे तातडीने पूर्ण करून संबंधित रस्त्यांची दुरुस्ती करावी। तसेच शहर व कॉलनी परिसरातील सर्व खड्डे बुजवून रस्ते वाहतुकीस योग्य करावेत अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। यावेळी निरंजन भरतवाल, दिनेश वाघ, छोटू भाऊ पोतदार, फरदीन शेख व आफ्रिदी शेख उपस्थित होते। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरादी, धुळे। लवकरच पावसाळा सुरू होणार आहे व धुळे शहरात ठिकठिकाणी रस्त्यांवर खूप खड्डे आहेत आणि खूप ठिकाणी कामही झाले आहेत। त्या भूमिगत गटारींचा असो किंवा वीज विभागाचे असो किंवा सांडपाण्याचे असो, तर अशामुळे ठिकठिकाणी रस्ते खराब झाले आहेत आणि शहरातले मुख्य रस्तेच नाही तर कॉलनी परिसरातही खूप रस्ते खराब झाले आहेत। आणि हे खड्डे असल्यामुळे पाऊस सुरू झाल्यानंतर ते खड्डे आहेत असं समजत नाही व त्याच्यात मुख्यतः दुचाकी वाहनधारके पडून त्यांना इजा होते व वाहनही खराब होतात। म्हणून मी धुळेकर संघटनेतर्फे आम्ही उपायुक्त मॅडमांना निवेदन देऊन मागणी केली आहे की पावसाळा सुरू होण्या अगोदर युद्ध पातळीवर खड्डे बुजवण्याचे काम करावे व जिथे खड्डे मोठे असतील तिथे नवीन रस्ता बनवावा।